गुड आफ्टरनून फ्रेंड्स आणि सर्व पालक, पुन्हा सर्वांचं श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा नवीन अतिशय सोपा गणिताचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आज मी गणिताच्या ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनविणार आहे तो व्हिडिओ इयत्ता 4थी पासून तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आणि ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये गणित हा विषय अनिवार्य आहे अशा सर्व गणिताचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। एक माझा अनुभव आहे, म्हणजे विद्यार्थी दशेपासून तर आतापर्यंत बऱ्याच वेळेला असं होत असतं की आपल्याला वेगवेगळ्या विषयाच्या खूप वेगवेगळ्या ॲडव्हान्स गोष्टी किंवा ॲडव्हान्स कन्सेप्ट या माहित असतात, पण बेसिक कन्सेप्ट माहित असल्यामुळे तो प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही। मग तो गणिताचा असेल, तो मराठीचा असेल, तो इंग्रजीचा असेल किंवा इतर कोणत्याही विषयाचा असेल, त्यासाठी आपल्याला बेसिक कन्सेप्ट म्हणजे पायाभूत संकल्पना या फार क्लिअर असल्या पाहिजे। मग गणित सोडवताना किंवा गणित या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची शंका असू नये, त्यासाठी मी बेसिक टू ॲडव्हान्स असे व्हिडिओ गणिताचे आपल्यासाठी बनविणार आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे की दर्शनी किंमत। लक्ष द्या इकडे, दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत या दोन संकल्पनांचा मी आणि आपण सर्वजण अभ्यास करणार आहोत। त्याच्यानंतर स्थानिक किंमत या दोन संकल्पना मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे गणितामधल्या। हे बघा की दर्शनी किंमत म्हणजे काय आणि स्थानिक किंमत म्हणजे काय, या दोन संकल्पना फार महत्त्वाच्या आहेत। आता इकडे लक्ष द्या की समजा 8324 ही संख्या आहे, 8324 ही संख्या आहे। तर या 8324 या संख्येच्या मदतीने समजा सुरुवातीला या संख्येच्या मदतीने दर्शनी किंमत काय असते आणि स्थानिक किंमत काय असते हे मी तुम्हाला प्राथमिक स्वरूपात सांगतो। आता दर्शनी किंमत याची व्याख्या काय आहे? दर्शनी किंमत म्हणजे काय की आपल्याला एखादं उदाहरण दिलं असेल 8324 या प्रकारचं गणितातलं कोणतंही उदाहरण असेल आणि आपल्याला सांगितलं की या उदाहरणामध्ये 8 ची 3 ची 2 ची किंवा 4 ची दर्शनी किंमत किंवा स्थानिक किंमत काय आहे हे आपल्याला जर सांगता येत नसेल याचा अर्थ आपल्याला या दोघं संकल्पना क्लिअर नाही, याचा अर्थ या दोघं संकल्पना आपल्याला स्पष्ट नाही असं त्याचा अर्थ होतो। मग नेमकं दर्शनी किंमत म्हणजे काय की दर्शनी किंमत म्हणजे काय की जेव्हा आपण दिलेल्या संख्यांचे निरीक्षण करतो, पुन्हा ऐका, जेव्हा आपण दिलेल्या संख्यांचे निरीक्षण करतो, निरीक्षण केल्यानंतर ज्या संख्या आपल्याला दिसतात तर दिसता क्षणी ज्या संख्या समोर असतात ती संख्या त्याच संख्येची दर्शनी किंमत असते। म्हणजे समजा 8324 या संख्येमध्ये 8 ची दर्शनी किंमत काय आहे आपल्याला जर विचारलं तर 8च आहे बघा। 3 ची दर्शनी किंमत काय विचारलं तर 3च आहे। 2 ची दर्शनी किंमत काय आहे तर 2च आहे आणि 4 ची दर्शनी किंमत विचारलं तर काय आहे 4च आहे। म्हणजे दिसता क्षणी ज्या संख्या आहेत समोर तर ती संख्या तीच संख्या असते, त्या संख्येमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही। दर्शन म्हणजे आपण मंदिरात जातो, मग मंदिरात गेल्यानंतर आपल्याला एखादी मूर्ती समोर दिसते, मग ती शंकराची मूर्ती आहे तर शंकराचीच आहे, ती गणपतीची मूर्ती आहे तर गणपतीचीच आहे, ती भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे तर ती भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे। मग जी मूर्ती आहे ती मूर्तीला तीच मूर्ती म्हणणार ना आपण। मग नेमकं दर्शनी किंमत मध्ये पण तसंच आहे की ज्या काही दिलेल्या संख्या असतात त्याच संख्येच्या दर्शनी किंमत असतात असं मला म्हणायचे। मग 8 ची दर्शनी किंमत जर तुम्हाला विचारली काय आहे तर 8, 3 ची दर्शनी किंमत
3, 2 ची दर्शनी किंमत 2 आणि 4 ची दर्शनी किंमत 4. समजलं दर्शनी किंमत म्हणजे काय? मग आता स्थानिक किंमत म्हणजे काय? आता स्थानिक किंमत म्हणजे काय की दिलेल्या संख्येच्या स्थानावरून, आता स्थान म्हणजे काय हे लक्षात घ्या. स्थान, स्थान याचा अर्थ काय होतो? जागा. स्थान याचा अर्थ काय होतो? जागा. म्हणजे ज्या काही दिलेल्या संख्या आहे त्या दिलेल्या संख्येची जी जागा असेल आणि त्या जागेनुसार त्या संख्येची जी किंमत असेल ती किंमत म्हणजे स्थानिक किंमत. मग सर आम्हाला जागा, स्थान हे थोडंसं कठीण वाटतंय शब्द ऐकायला, आम्हाला समजत नाहीये की तुम्ही काय म्हणताय. म्हणजे काय, मला काय म्हणायचं आहे, दिलेल्या संख्येच्या स्थानावरून, दिलेल्या संख्येच्या जागेवरून त्या संख्येची स्थानिक किंमत ठरत असते. मग आता इथे बघा, हा जो 4 आहे, उजवीकडून घेतो मी, हा जो 4 आहे याला काय म्हणणार तुम्ही? एकक. म्हणजे 4 या संख्येचं या संपूर्ण संख्येमध्ये, 4 या संख्येचं या संपूर्ण संख्येमध्ये स्थान काय आहे? एकक. एकक. 2, आता दुसरी संख्या 2, या 2 ची जागा काय? 2 चे स्थान काय आहे? दशक. लक्षात घ्या बघा. या 3 चे स्थान काय आहे या संख्येमध्ये? शतक. आणि या 8 चे स्थान काय आहे या संख्येमध्ये? हजार. लक्षात घ्या बघा. लक्षात घ्या पुन्हा. मग एकक, दशक, शतक आणि हजार. मग तुम्हाला जर विचारलं की या 4 ची स्थानिक किंमत काय आहे, तर एकक आहे. एकक आहे म्हणजे या स्थानिक किंमत याची काय आहे? 4 आहे. बघा लक्षात घ्या. कारण या संख्येपुढे काही कोणती संख्या आहे का? एककच्या पुढे काही संख्या असते का? नाही. मग या 4 ची स्थानिक किंमत काय जर विचारलं तर 4च. मग या 2 ची स्थानिक किंमत काय आहे जर तुम्हाला विचारलं? 20. म्हणजे दशक आहे ना. मग 20 कसं? तुम्हाला जर असं समजत नसेल, दशक जर समजत नसेल, दशक म्हणजे काय जर समजत नसेल तुम्हाला, तर या 2 ची स्थानिक किंमत काय आहे असं जर तुम्हाला विचारलं परीक्षेमध्ये, तर त्याची स्थानिक किंमत 20 आहे. मग 20 कशी आली? हा 2 जशाच्या तसा लिहायचा. आणि 2 च्या पुढे किती संख्या आहेत? या 2 च्या पुढे किती संख्या आहेत? एकच. म्हणून 1 0 दिला. म्हणजे दशक म्हणजे या ठिकाणी या 2 ची स्थानिक किंमत काय आहे? 20. तुम्हाला जर विचारलं 3 ची स्थानिक किंमत काय आहे, तर 300. मग 300 कसं काय? म्हणजे शतक नाहीये, शतक. मग 3 च्या पुढे किती संख्या आहेत? 2. म्हणून 2 0 दिले. बघा. तुम्हाला जर विचारलं या 8 ची स्थानिक किंमत काय आहे, तर 8 ची स्थानिक किंमत आहे 8000. मग तुम्ही म्हणाल इथं 8 आहे, इथं 8000 कसं काय आलं? या 8 च्या पुढे किती घर संख्या आहेत बघा? 1 2 3. म्हणून 1 2 3 8000. म्हणजे ही जी 8 संख्या आहे या संख्येमध्ये ही हजाराच्या जागेवर आहे. ही 3 ची संख्या आहे ती शतकाच्या जागेवर आहे म्हणून 300 लिहिलं. ही 2 ची संख्या आहे ती दशकाच्या जागेवर म्हणून 20 लिहिली. आणि हे 4 जी संख्या ती एककाच्या जागेवर म्हणून 4 लिहिली. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे, पुन्हा सांगतो, की जी दर्शनी किंमत आहे का, संख्येची दर्शनी किंमत तीच असते. आणि स्थानिक किंमत म्हणजे काय? दिलेल्या संख्येचे स्थान एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी. बरोबर आहे की नाही? तर यानुसार त्या संख्येची स्थानिक किंमत ठरत असते. कळलं का? आता पुन्हा सांगतो याच्याविषयी माहिती. हे समजलं तुम्हाला? दर्शनी किंमत म्हणजे काय, स्थानिक किंमत म्हणजे काय? आता पुन्हा बघा की आपण मी जसं एक उदाहरण घेतलं, तर तुम्ही हे एकच उदाहरण घेतलं पाहिजे असं नाही. तुमच्या मनाचं तुम्ही कोणतंही उदाहरण घेऊ शकतात आणि ते उदाहरण घेऊन तुम्ही तुमची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत या 2 संकल्पनांविषयी तुमचं कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करू शकता. पुन्हा सांगतो तुम्हाला मी. आता समजा ही एक संख्या आहे 5225. लक्षात घ्या, 5225. आणि ह्या संख्येमध्ये तुम्हाला विचारलं 5 ची दर्शनी किंमत काय आहे, तर इथे बघा 5 ची दर्शनी किंमत काय आहे. या 5 ची दर्शनी किंमत काय आहे, तर या 5 ची दर्शनी किंमत ही 5 आहे. लक्षात घ्या. तुम्हाला विचारलं या 2 ची दर्शनी किंमत काय आहे, 2 ची दर्शनी किंमत 2च आहे. लक्षात घ्या बरं का, दर्शनी किंमत. या 2 ची दर्शनी किंमत विचारली तर या 2 ची दर्शनी किंमत सुद्धा 2च आहे. आणि या 5 ची दर्शनी किंमत विचारली तर 5 ची दर्शनी किंमत ही 5 आहे. लक्षात घ्या.
म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे काय पुन्हा सांगतोय की ज्या काही दिलेल्या संख्या आहेत त्याच संख्येच्या दर्शनी किंमत असतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे त्या संख्येचं दर्शन झाल्यानंतर त्या संख्या दिसता क्षणीच आपल्याला त्या संख्येची तीच व्हॅल्यू किंवा तीच किंमत समजते. मग ती व्हॅल्यू किंवा तीच किंमत म्हणजे त्या संख्येची दर्शनी किंमत होय. समजा आता इकडे बघा 5225 बरोबर. मग या संख्यांमध्ये जर स्थानिक किंमत विचारली की 5 ची स्थानिक किंमत काय आहे, या 5 ची स्थानिक किंमत काय, तर इथं अगोदर 5 लिहून घ्यायचा जर तुम्हाला समजत नसेल तर बरं का. मग या 5 च्या पुढे किती संख्या आहेत, 1 2 3. मग या 5 वर 3 शून्य घ्यायचे बघा. म्हणजे ह्या 5 ची या ठिकाणी स्थानिक किंमत काय आहे 5000. या 5 ची स्थानिक किंमत काय आहे 5000. पुन्हा समजा तुम्हाला या 2 ची स्थानिक किंमत विचारली तर 2 लिहून घ्यायचं. या 2 च्या पुढे किती संख्या आहेत 1 2 2 शून्य द्यायचे. म्हणजे या 2 ची स्थानिक किंमत ह्या उदाहरणामध्ये 200 आहे बघा. बरोबर. समजा तुम्हाला या 2 ची किंमत विचारली, 2 ची स्थानिक किंमत काय आहे, तर 2 जसे जात असेल याच्यामुळे या 2 च्या पुढे किती संख्या आहे 1 आहे म्हणून 1 शून्य घ्यायचा 20. या 2 ची स्थानिक किंमत काय 20. त्याच्यानंतर 5 ची तुम्हाला स्थानिक किंमत विचारली तर या 5 ची स्थानिक किंमत ही 5 असते कारण त्याच्यापुढे कोणतीही संख्या नाही. मग जर अजून समजायचं असेल मग 5225 म्हणजे हे एकक आहे बघा. हे 2 चं घर कोणतं आहे दशक आहे बघा. आणि या 2 चं घर कोणतं आहे शतक आहे. आणि या 5 चं घर कोणतं आहे हजार आहे बघा. लक्षात घ्या. समजतंय का तुम्हाला. म्हणजे कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत ही त्या दिलेल्या संख्येच्या स्थानावरून समजते. मग स्थान कोणाला म्हणावं, एकक हे स्थान आहे, दशक हे स्थान आहे, शतक हे स्थान आहे आणि हजार हे देखील स्थान आहे. मध्ये 1000 असू शकतं, 10,000 असू शकतं, लक्ष असू शकतं, 10 लक्ष असू शकतं, कोटी असू शकतं, 10 कोटी असू शकतं. म्हणजे त्या संख्येची मांडणी किंवा त्या संख्येची जागा कुठे आहे त्या दिलेल्या संख्येमध्ये त्या संख्येच्या जागावरून म्हणजे स्थानावरून म्हणून स्थानिक किंमत म्हटले त्याला. त्या संख्येची व्हॅल्यू किंवा स्थान ठरत असतं. मग मला असं वाटतं की तुम्हाला ह्या उदाहरणावरून दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत समजलं असेल. मग आता दर्शनी किंमतला इंग्लिश मध्ये फेस व्हॅल्यू म्हणतात. जे मुलं इंग्लिश मीडियमला सेमीला शिकत असतील त्यांनी हे शब्द लक्षात ठेवावे. दर्शनी किंमतला इंग्रजीमध्ये फेस व्हॅल्यू म्हणतात. फेस व्हॅल्यू. आणखी काही स्थानिक किंमत असते का, तर स्थानिक किंमतला इंग्रजीमध्ये प्लेस व्हॅल्यू म्हणतात. प्लेस म्हणजे काय जागा, जागा म्हणजे काय स्थान, आणि फेस म्हणजे काय दर्शनी किंमत म्हणजे बघता क्षणी त्या संख्येची जी काही व्हॅल्यू ठरते, जी किंमत ठरवली जाते ती किंमत म्हणजे दर्शनी किंमत होईल. मग आता मला असं वाटतं की तुम्हाला दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत या दोन किमतींमधील फरक, अंतर किंवा त्यांचा अर्थ कळला असेल असं मला वाटतं. मग या स्थानिक किंमतवर किंवा दर्शनी किंमतवर कशा प्रकारचे उदाहरणे विचारले जातात. म्हणजे तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षा विचारले जातात, तुमच्या विद्यार्थी किंवा तुमच्या पाल्याच्या नवोदय विद्यालयाची तयारी करत असेल त्याच्यासाठी विचारले जातात. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असणार, तलाठीची तयारी करत असणार, ग्रामसेवकची तलाठी करत असणार, ग्रामसेवकची परीक्षेची तयारी करत असणार, म्हणजे ज्या ज्या स्पर्धा परीक्षांची तयारी तुम्ही करत असणार की ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये गणित इज कंपल्सरी, मॅथमॅटिक्स इज कंपल्सरी, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. आणि मला विश्वास आहे विद्यार्थी मित्र आणि सर्व आदरणीय पालक, हा व्हिडिओ जर आपण समजून घेतला तर या प्रकरणाच्या आधारावर कोणतेही प्रकारचे गणित विचारलं तर तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की कोणतेही चॅप्टर जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, गणित असो, इंग्रजी असो, कोणताही विषय असो, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. आणि जर आपला कन्सेप्ट क्लिअर असतील का आपल्याला कोणतेही उदाहरण सोडवता येते. कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. मग आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण बघू. मी असं गृहीत धरतो की आपल्याला दर्शनी किंमत म्हणजे काय, स्थानिक किंमत म्हणजे काय हे समजलं असेल. आता काही उदाहरणं घेतो की त्या उदाहरणांच्या मदतीने आपली कन्सेप्ट पुन्हा क्लिअर होईल आणि तुम्हाला अशा प्रकारची उदाहरणे सोडविता येतील बरं का. आता बघा
काही उदाहरणं घेऊ. मी एक नोट्स तयार करून आणलेली आहे, त्या नोट्सच्या माध्यमातून आपल्याला समजेल. आता बघा 30,746 30,746 या संख्येतील, लक्षात घ्या, या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे. लक्षात घ्या बघा, जास्त आहे. आता हा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र की 30,746, लक्षात घ्या बघा, 30,746 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे. म्हणजे हा शाब्दिक उदाहरण आहे. स्थानिक आणि दर्शनी किंमत यांच्या आधारावर अशा प्रकारचे शब्दरूपी उदाहरण असतात, त्याला शाब्दिक उदाहरण म्हणतात. आणि या शाब्दिक उदाहरणांना इंग्रजीमध्ये वर्ड्स प्रॉब्लेम म्हणतात. बरोबर आहे की. मग आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की 30,746 या संख्येमधील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे. मग जास्त या शब्दाच्या जागेवर कधी कधी तुम्हाला अधिक हा शब्द येईल, अधिक आहे किंवा मूल्य आहे, राईट, हा, किंवा किंमत जास्त आहे, असे वेगवेगळे शब्द येऊ शकतात. तर वेगवेगळे शब्द आले तर कन्फ्युज होऊ नका. आलं लक्षात. मग बघा 30,746 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे. मग आपण काय करू, हे उदाहरण सोडवताना एक एक संख्येचं आपण हे करू. आता आपण एकच या संख्येकडून सुरुवात करू. मग या संख्येमध्ये एकक कोणता आहे आता शिकवतो तुम्हाला. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 10 कोटी. आता समजून तुम्हाला प्रयोग. बरोबर. मग या 30,746 या उदाहरणामध्ये एकच स्थानांक कोणता आहे, 6. मग 6 गुणिला 1, 6 गुणिला 1. मग आता 1 का घेतला मी, 6 गुणिला 1 का घेतला असं बरं, कारण एकच म्हणजे काय, एकच स्थान. हा 6 जो आहे का तो एकच स्थानावरती, म्हणून 1 घेतला. मग 6 गुणिला 1 म्हणजे किती, 6. बरोबर आहे की नाही. आता 6चा प्रश्न संपला. आता 4 घेऊ. बघा मग 4 ची ही काय आहे, स्थानिक किंमत काय आहे, दशक. मग 4 गुणिला 10. मग दशक म्हणजे काय, 10. दशक म्हणजे काय, 10. मग 10 चोक 40. लक्षात घ्या बघा. त्याच्यानंतर 7 घेऊ. 7 गुणिला, मग 7 ची स्थानिक किंमत काय आहे, काय आहे, शतक. शतक म्हणजे काय, 100. शतक म्हणजे काय, 100. मग 7 गुणिला 100 म्हणजे किती, 700. बरोबर आहे का. त्याच्यानंतर बघा 0. मग 0 गुणिला त्याच्या व्हॅल्यू काय आहे, काय व्हॅल्यू त्याची, 1000. बरोबर आहे का. पण इथं 0 ने जर या 1000 ला गुणलं तर उत्तर काय येतं, 0. त्याच्यानंतर 3 गुणिला, मग बघा 3 च्या पुढे किती संख्या आहेत, 1 2 3 4. म्हणजे किती 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 शून्य येतील. बरोबर आहे का. म्हणजे राईट. मग आता 6 गुणिला 1 म्हणजे 6, 4 गुणिला 10 म्हणजे 40, 7 गुणिला 100 म्हणजे 700, 0 गुणिला 1000 म्हणजे 0, आणि 3 गुणिला 10,000 म्हणजे 30,000. बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की दिलेल्या संख्येमधील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे. मग याचे उत्तर काय येईल बघा. 6 मोठी आहे का, नाही. जास्त आहे का किंमत, नाही. 40 नाही, 700 नाही, 0 नाही. मग या 1 2 3 4 यांच्यापैकी सर्वात जास्त व्हॅल्यू कोणाची हो, या 3 ची. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, इथं आन्सर मध्ये काय येईल आपल्याला, 3. म्हणजे 3 ची स्थानिक किंमत जास्त आहे असं विचार केला. मग मला असं वाटलं की
20,746 हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. ते तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरतो. दुसरं उदाहरण घेतो, म्हणजे दुसऱ्या उदाहरणावरून तुमची अजून काय होईल, कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि जर तुम्हाला समजत असेल व्हिडिओ पॉज करा, त्याला झूम करा, पॉज करून लिहा, एक नोट्स तयार करा. आपण स्वतः वैयक्तिक तयार केलेली नोट्स कधीही वाया जात नसते विद्यार्थी मित्रो. आपण आपल्या अक्षरात, आपण आपल्या भाषेत लिहिलेलं कधीही वाया जात नाही. दुसरं उदाहरण बघा, 18,759 18,759 या संख्येतील लक्षात घ्या बघा, या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत, कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे. तसंच उदाहरण आहे, पहिलं जसं आपण सोडवलं का तसंच आहे, जास्त आहे. आणि शेवटी काय, प्रश्नचिन्ह. मग आता आपल्याला काय दिलेलं आहे, 18,759. मग हे उदाहरण आपण लिहून घेऊ. बघा आता आपण सोडवत आहोत. स्पष्टीकरण बरोबर 18,759 राईट. मग आता या 18,759 या संख्येमध्ये कोणत्या संख्येची, अंक म्हणजे काय संख्या, इथे लिहिले ना कोणत्या अंकाची, किंवा असं म्हणू शकतो ना कोणत्या संख्याची, अंकाची संख्या एकच होता. मग कोणत्या अंकाची किंवा कोणत्या संख्येची स्थानिक किंमत जास्त आहे. मग आपण पहिला अंक काय घेणार, एककचा. मग 9 गुणिले 1 म्हणजे बरोबर किती, 9. त्याच्यानंतर 5 गुणिले 10. आता मी 10 का लिहितोय, कारण दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100, हजार म्हणजे 1000, 10,000 म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त, लक्ष म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त, दशलक्ष म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त, कोटी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त, आणि 10 कोटी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त. समजून गेलं का, अतिशय सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. मग 9 गुणिले 1 म्हणजे किती, 9. मग 5 गुणिले 10 म्हणजे किती, 50 राईट. त्याच्यानंतर 7 गुणिले 100. आता 100 काय घेतात, शतकची जागा आहे, एकक दशक शतक. मग शतक साठी काय 100, म्हणजे काय येते उत्तर 700. त्याच्यानंतर 8 गुणिले 1000, कारण की 8,000 ची काय व्हॅल्यू इथं, सॉरी 8 ची काय व्हॅल्यू, 8 चं काय स्थान इथं 8,000चं, म्हणजे काय येईल इथं 8,000. समजतंय. त्याच्यानंतर 1 गुणिले 10,000, 1 गुणिले 10,000 म्हणजे किती येईल, 10,000 राईट. मग मला सांगा 18,759 या सर्व संख्यांमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या संख्या लिहिलेल्या आहेत. तर कोणत्या संख्येची स्थानिक किंमत आपल्याला जास्त वाटते हे उदाहरण सोडवल्यानंतर, मग 1 या संख्येची स्थानिक किंमत जास्त आहे की नाही, म्हणून इथं आपलं उत्तर काय येणार आहे, 1 येणार आहे. काय येणार आहे आपलं उत्तर, 1 येणार आहे. कळतंय तुम्हाला राईट. अजून तिसरं उदाहरण घेऊ, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. बघा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत, बरं का, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे लक्षात ठेवा. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको, आणि ती अडचण आली तर आपल्याला त्या प्रकारची उदाहरणे सोडविता येणार नाही. लक्षात घ्या. आता एक उदाहरण देतो, तिसरं उदाहरण घेतो. 5,996 बरोबर, 5,996 या संख्येतील 5 ची दर्शनी किंमत काय, दर्शनी किंमत काय, आणि शेवटी काय प्रश्नचिन्ह. 5,996 या संख्येतील 5 ची दर्शनी किंमत काय, असा जर प्रश्न विचारला, मग मी तुम्हाला सांगितलंय 5 ची दर्शनी किंमत, मग या दिलेल्या संख्येमध्ये 5 कुठे आहे, इथे बघा. मग स्पष्टीकरण, याचे उत्तर कसं लिहायचं, स्पष्टीकरण बरोबर 5 ची दर्शनी किंमत बरोबर 5, बरोबर ना. दर्शनी किंमत म्हणजे काय, जी संख्या आहे समोर त्याची 5 ची दर्शनी किंमत येणार आहे. मग समजा तुम्हाला जर या 9 ची दर्शनी किंमत विचारली तर 9 ची येणार आहे. तुम्हाला या 9 ची दर्शनी किंमत विचारली तर 9
ची दर्शनी किंमत विचारली तर 6 येणार आहे. म्हणजे ज्या संख्या आहेत का त्याच संख्येची दर्शनी किंमत असते. पुन्हा सांगतो मी तुम्हाला. राईट, समजलं असेल तुम्हाला हा प्रश्न. त्याच्यानंतर अजून दुसरं उदाहरण बघा. आपले मुलं मुली जर सैनिकी स्कूलची, नवोदय विद्यालयाची, NMS ची, शिष्यवृत्ती परीक्षेची, कोणत्याही परीक्षेची तयारी करत असणार तर त्यांना हा व्हिडिओ आवर्जून दाखवा. म्हणजे त्यांना स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या दोन संकल्पनांविषयी कन्सेप्टविषयी कोणतीही अडचण राहणार नाही. राईट, आता अजून एक उदाहरण घेऊ आपण. हे बघा, म्हणजे तुम्हाला त्या उदाहरणावरून समजेल की 7,343. पुन्हा व्यवस्थित वाचा. 7,343 या संख्येतील, थोडा प्रश्न वेगळा आहे बरं, लक्षात घ्या. आता कन्फ्युज नका. या संख्येतील 6 या अंकाची दर्शनी व स्थानिक किमतीतील फरक. दर्शनी, लक्षात घ्या बरं का, दर्शनी व स्थानिक किमतीतील फरक काय म्हणजे किती का, लक्षात घ्या बघा. 7,343 या संख्येतील 6, लक्षात घ्या, 6 या अंकाची दर्शनी व स्थानिक किमतीतील फरक. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, गणिताच्या उदाहरणांमध्ये पुन्हा सांगतो बरं का, बारीक गोष्टी सांगतो, नोट करा. गणिताच्या उदाहरणांमध्ये कधीही तुम्हाला फरक, लक्षात घ्या, कधीही तुम्हाला फरक हा शब्द दिसला गणिताच्या कोणत्याही शाब्दिक उदाहरणांमध्ये, पुन्हा सांगतोय, फरक हा शब्द आला, समजून घ्यायचं इथं वजाबाकी होते विद्यार्थी मित्र. फरक म्हणजे वजाबाकी. समजा गणिताच्या कोणत्याही उदाहरणांमध्ये अंतर हा शब्द आला, रस्त्यावरचं अंतर नाही, रस्त्यावरचं किलोमीटर नाही, हा अंतर म्हणजे फरक. म्हणजे तुम्हाला गणितीय भाषेत फरक शब्द आला तिथं वजाबाकी होते. गणितीय भाषेत तुम्हाला अंतर हा शब्द आला तिथं सुद्धा वजाबाकी होते. लक्षात घ्या, काय होते, वजाबाकी होते. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं तुम्हाला सांगतो मी आता. 7,343 या संख्येतील 6 या अंकाची दर्शनी व स्थानिक किमतीतील फरक. मग आता 6 कुठे इथं बघा, हाय. मग आता आपण पहिले 6ची स्पष्टीकरण, लक्षात घ्या, स्पष्टीकरण बरोबर. आता 6ची दर्शनी किंमत, पहिले काय विचारलं आपल्याला, दर्शनी किंमत. 6ची दर्शनी किंमत सांगा बरं काय. 6ची दर्शनी किंमत बरोबर 6. काय बदल होणार नाही त्याच्यात. मग त्याच 6ची काय विचारलेली पुन्हा आपल्याला, स्थानिक किंमत. मग बघा बरोबर 6ची स्थानिक किंमत बरोबर, मग 6 कुठे येते तर, मग आता 6ची किंमत काय, 6 लिहून घ्यायची इथं पहिले. काय लिहून घ्यायचं, 6. मग 6च्या पुढे किती संख्या आहेत, 1 2 3, म्हणून 3 शून्य द्यायचे, म्हणजे 6 ज्या संख्या तयार झाली. म्हणजे या 7,343 या संख्येमध्ये 6ची दर्शनी किंमत 6 आहे आणि त्याच 6ची स्थानिक किंमत 6,000 आहे. कारण इथं 6 किंमत काय, इथं दर्शनी शब्द आलेला आहे आणि इथं काय आहे, स्थानिक. मग स्थानानुसार त्याची या 6ची व्हॅल्यू काय आहे, 6,000. मग पुढे काय विचारलंय, किमतीतील फरक. मग कोणत्या किमतीतील फरक, या 6 आणि या 6,000च्या किमतीतील फरक. फरक म्हणजे वजाबाकी. मग काय करणार, 6,000 वजा 6, हा 6,000 लिहिला मी, वजा 6, फरक विचारलाय ना आपल्याला, फरक. मग समजा या किमतीतील फरक, मग या फरक या शब्दाच्या जागेवर जर बेरीज हा शब्द असता तर आपण काय केलं असतो, प्लस. किंवा असा जर प्रश्न विचारलेला असता, 6ची दर्शनी किंमत आणि 6ची स्थानिक किंमत मिळून, म्हणजे मिळून हा शब्द जरी आला असता तरी आपण काय केलं असतं, बेरीज केली असते. पण इथं फरक विचारलेला आहे म्हणजे आपण काय करणार आहे, वजाबाकी करणार आहे.
मग बघा आता 10 मधून 6 गेले 4, इथं 10 मधून 1 गेले 9, पुन्हा इथं 10 मधून 1 गेले 9 आणि 6 मधून 1 गेले 5, म्हणजे 5994. इकडे बघा 5994 इतका फरक आहे कुणामध्ये, या 6 च्या दर्शनी किंमत मध्ये आणि या 6 च्या स्थानिक किंमत मध्ये कितीचा फरक आहे, 5994. कळलं, समजलं? वाटल्यास या उदाहरणाचा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट मारा, स्क्रीनशॉट मारा, सेव्ह करा, म्हणजे तुम्हाला ते उदाहरण पुन्हा पुन्हा बघता येईल किंवा समजता येईल. पुन्हा अजून एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि हा व्हिडिओ लाईक करा विद्यार्थी मित्र, शेअर करा. जो तुम्हाला शिकवणारा आहे का श्रीरंग चव्हाण, जो तुम्हाला गणित शिकवतो आहे, हा काही शहरातला विद्यार्थी नाही, हा खेड्यातला विद्यार्थी आहे. म्हणजे खेड्यामध्ये शिक्षण घेत असताना याला जो त्रास झाला ज्या ज्या विषयांच्या बाबतीत, तो त्रास इतर मुलांना होऊ नये, इतर विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून त्याची तळमळ आहे तुम्हाला शिकवण्याची, त्याची म्हणजे माझी. लक्षात घ्या. अजून एक उदाहरण घेऊ आपण, म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होईल. हे बघा 56,84,321. लक्षात घ्या 56,84,321 यामधील म्हणजे या संख्येमधला यामधील 8 व 3 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक, या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक काय, लक्षात घ्या. आता 56,84,321 यामधील 8 व 3 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक. मग आता बघा 8 कुठे, हा 8 आहे बघा, याला गोल करून घेऊ तुम्हाला समजण्यासाठी. 3 कुठे, हा 3 आहे. मग आता बघा 8 ची आपण काय करू, पहिले स्थानिक किंमत काढून घेऊ. आपला प्रश्न काय विचारलाय, स्थानिक. मग 8 लक्षात घ्या, या 8 ची आपण काय करू आपण 8 ची स्थानिक किंमत काढून घेऊ. मग हा 8 ची स्थानिक किंमत, लक्षात घ्या 8 ची स्थानिक किंमत बरोबर. मग 8 लिहिला मी इथं. मग 8 च्या पुढे किती संख्या आहेत, 1 2 3 4, म्हणजे 8 वर आपल्याला किती शून्य द्यावे लागतील, 1 2 3 4 म्हणजे 80,000. म्हणजे या 8 ची स्थानिक किंमत काय, या संख्येमध्ये 80,000. मग पुन्हा काय विचारलंय, 3 ची स्थानिक किंमत. मग 3 इथे आहे बघा, मग पुन्हा इथे लिहा 3 ची स्थानिक किंमत बरोबर. मग 3 लिहा इथं, 3 लिहा. मग 3 च्या पुढे किती संख्या आहेत, 1 2 म्हणून 2 शून्य द्या, 300. मग पुढे काय विचारलंय की यामधील 8 व 3 या अंकांची स्थानिक किंमत. मग 8 ची स्थानिक किंमत काढलेली आपण, 3 ची पण स्थानिक किंमत काढलेली. पण ही जी काही किंमत आहे का 80,000 आणि 300, या दोघं किमतीमध्ये फरक काय, म्हणजे काय, फरक म्हणजे वजाबाकी करायची. अंतर जर विचारलं असेल, फरक या शब्दाच्या जागेवर अंतर शब्द असेल तर काय करायची, वजाबाकी करायची. आणि मिळून किती झाले, एकूण किती झाले, बरोबर आहे का, असा जर शब्द आला तिथे बेरीज करायची. मग काय करायचं, म्हणून हे 3 टिंब म्हणजे काय, म्हणून 80,000 वजा 300, राईट. मग 0 0 0, 10 मधून 3 गेले 7, 10 मधून गेले 9 आणि 8 मधून गेले 7, म्हणजे 79,700. लक्षात घ्या 79,700 इतका फरक आहे. कळलं का तुम्हाला? ह्या उदाहरणाचा पण स्क्रीनशॉट मारा. विद्यार्थी मित्र पुन्हा सांगतो की तुम्ही दर्शनी लक्षात घ्या बरं का. आणि दुसरा शब्द आहे स्थानिक. या दोन कन्सेप्ट जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या तर ह्या चॅप्टर्सवर म्हणजे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या चॅप्टरवर तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला, मग इथं वजाबाकीचा प्रश्न आहे, फरक म्हणजे वजाबाकीचा प्रश्न आहे, बेरजेचा आला तुम्ही गुणाकाराचा प्रश्न सॉल्व्ह करू शकता त्याच्या आधारावर.
तुम्ही भागाकाराचा प्रश्न सॉल्व करू शकता त्याच्या आधारावर. तर हा स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. आणि मी शिकवलेली उदाहरणांवर अवलंबून राहू नका, हे फक्त समजून घ्या. आणि याच्याशी संबंधित आणि कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं असतात, आपल्याला सगळी उदाहरणं एका व्हिडिओमध्ये घेणे शक्य आहे का नाही. आपण काय करायचं, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या चॅप्टरचा अभ्यास करत असताना किती प्रकारची उदाहरणं विचारली जातात, त्या उदाहरणांमध्ये कसा फेरफार केलेला असतो, फिरवून कशी किमती टाकलेल्या असतात, ते तुम्हाला बघायचे आहे. ते एकदा तुम्हाला क्लिअर झालं, तुम्हाला अडचण येणार नाही. आता बघा पुन्हा एक उदाहरण की लक्ष द्या, 43,735 लक्षात घ्या बरं का, 43,735 या संख्येतील लक्षात घ्या बरं का, या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतींची बेरीज किती. लक्षात घ्या, इथं काय शब्द दिलेला आहे, बेरीज. मग बेरीज म्हणजे काय, वाढ होते तिथं बेरीज. लक्षात घ्या. मग आता काय, तीन अंक कुठे आपण बघूया, या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. मग तुम्ही म्हणाल सर या उदाहरणामध्ये दोन ठिकाणी तीन आलेले आहे, तर हा जो पहिला तीन आहे का, याची स्थानिक किंमत करायची. बघा लक्षात घ्या, तीनची स्थानिक किंमत बरोबर किती, तीन लिहून घ्यायच्या. हा तीन, मग तीन जेवढी किती संख्या आहे, 1 2 3, म्हणून 3 शून्य द्या. सोप्या भाषेत म्हणजे 3000. या तीनची स्थानिक किंमत काय या संख्येमध्ये, या तीनची या संख्येमध्ये स्थानिक किंमत किती आहे, 3000. राईट. मग पुन्हा दुसरा 3 घ्यायचा. बघा तीनची स्थानिक किंमत बरोबर, मग हा जो 3 आहे हा 3 लिहून घ्यायचा. मग 3 च्या पुढे किती संख्या आहे, तो एकच, म्हणून 1 शून्य घ्यायचा. मग आता काय करायला लागेल आपल्याला, की या 3000 आणि 30 या स्थानिक किंमतीची, म्हणजे ही पण स्थानिक किंमत आहे 3 ची. पहिल्या 3 ची स्थानिक किंमत 3000 आहे, दुसऱ्या 3 ची स्थानिक किंमत किती आहे, 30. मग यांची बेरीज किती, मग बेरीज कुणाची करायला लागेल, या दोन संख्यांची का, नाही यांची. बरोबर. म्हणून काय करायचं, म्हणून 3000 अधिक 30 करा बेरीज, 0 3 0 3, 30,030 काय, 30,030. तर यांची बेरीज किती आहे, 30,030. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक किंमत दर्शनी किंमत या चॅप्टर्सवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे विचारली जाऊ शकतात. मग काही उदाहरणं समजवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे, पण या चॅप्टरशी संबंधित तुम्ही वेगवेगळी उदाहरणं सोडवा, जेणेकरून तुमची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या संकल्पना स्पष्ट होतील. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटत असेल त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या हातातून सुद्धा ज्ञानदानाचं पवित्र काम होईल. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.